ओव्हर नंबर 1 साठी येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती अनुज वॉरियर्स कडून पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. मॅचचा सुरुवात क्वार्टर फायनलचा पहिला बॉल प्रगतीपथावरती आर्या 11 कडून स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये आकाश परांदे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला आणि त्याचमुळे की काय त्यानं या मॅच मध्ये प्रमोट केलंय. परंतु एका बाजूला अनिकेत ज्यांनी एका मॅच मध्ये खेळ उल्लेखनीय केला होता. पहिला बॉल पहिलाच बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्या बॉलचं ओझरडे गावच्या आकाश परांदे यांनी स्वागत केलंय ताबडतोड. बॉल सीमा पार षटकार. थँक्यू. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. बॉलर तयार अनिकेत. हो चांगलाच बॉल टाकलाय. या ठिकाणी बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट आलाय. आकाश परांदे यांना बांधून ठेवलेला आहे. अनिकेतनं कमबॅक चांगलं केलेलं आहे. पहिला बॉल जरी मागडा असेल ना दुसरा बॉल या खेळाडूने डॉट टाकलेला आहे. आज याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका बाजूला आकाश परांदे यांच्या बॅटमधून आला मोठा टोला. बॉल क्रमांक 3. 8 बॅटने ऑन साइडला खेळलाय खेळाडू. बॉलच्या खाली लांबी पडली कमी. आकाश परांदे यांना जावं लागेल माघारी. आर्या 11 धक्का क्रमांक 1. आर्या 11 ला धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. इथे आकाश परांदे मैदानाच्या आतमध्ये आले. एक षटकार मारला आणि मैदानाच्या बाहेरही चाललेले आहेत. 3 बॉल फेस केले 6 बनवलेले आहेत. 2 षटकांची मॅच त्यामुळे तुम्हाला आक्रमण करावं लागेल. क्रमांक 3 वरती आर्या 11 कडून मैदानाच्या आतमध्ये असलम येत आहेत. बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती एका बाजूला आर्या 11 या टीमने धावा बनवले आतापर्यंत 6. 1 गडी बाद. त्याचबरोबर अशोकजी देवकुळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती वाई आपल्या ठिकाणी स्वागत आहे. चला घाई करा मित्रांनो. येणाऱ्या फलंदाजाला विनंती की तुम्हाला धावत यावं लागेल. बॉल क्रमांक 4 अनिकेत तयार. बॅटिंगसाठी आहे असलम. 8 बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट आलाय. पंचांनी कोणती हालचाल केली नाहीये. मनसुबे उधळून लावले. असलमचे शपल झाले होते आणि त्यानंतर पहा अगदी वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी घेतली. डॉट आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या जैसे थे. आता अंकित गोलंदाजी मार्कवरती आले नाहीत. ओव्हर नंबर 2 साठी पहिल्यांदा अनिकेत आले होते. षटक क्रमांक 2. हे युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला रवी चव्हाण एका मॅच मध्ये. नवीन साळुंगे आपण रिपोर्टिंग करा. नवीन साळुंगे टॉस आपण लगेचच करणार आहोत. आपण टॉस करूया. महत्वपूर्ण टॉस आहे. शिर्के कन्स्ट्रक्शन आणि धूम पुनर्वसन अशी होणारी पहिली सेमीफायनल आहे आणि त्या पहिल्या सेमीफायनलचा इथे टॉस होतोय. बॉलर तयार. फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि फलंदाजाला यावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 2 आर्या 11. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ऑर्डर क्रमांक 4 वरती दीपेश येत आहेत. एका बाजूला धावा पहिल्या ओव्हरमध्ये आर्या 11 ला मिळाल्या. परंतु या ओव्हरमध्ये पहिला बॉल आणि फलंदाजाला माघारी पाठवणारा होता. कारण या बॉलच्या पाठीमागे अनुज वॉरियर्सला दुसरं सुयश मिळालेलं आहे. शिर्के कन्स्ट्रक्शनने टॉस जिंकलेला आहे. हा संघ गाव अंतर्गत प्रीमियर लीग मध्ये पुढे आलेला आहे. बॉलर तयार. ऑन साइडला वळवलेला बॉल. क्षेत्ररक्षक होते तिकडे. परंतु या बॉलवरती धावा आता किती मिळतील. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे घेऊया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया.
बॉलर तयार. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल. इथे बॉल डॉट येतोय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. गिअर बदलावा लागेल. बॅटिंग करताना टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. आर्या 11ला 13 वरती 2. 3 बॉलचा खेळ संपला. अंकितने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये केलेली आहे. रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. प्रत्यक्षात आता हा बॉल पाहिला जाईल कशा पद्धतीने हाताळलेला आहे अंकितने, कारण ज्या प्रकारे वेगाने बॉल टाकला होता, परंतु प्रत्यक्षात या बॉलची आता पडताळणी सुरू आहे. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे आणि हा बॉल आता पुन्हा एकदा दाखवला जाईल तिसऱ्या पंचांना की कशा रीतीने हा बॉल हाताळलेला आहे. योग्य बॉल आहे. चला, तिसऱ्या पंचाने सांगितलेलं आहे योग्य बॉल आहे. मॅचला पुन्हा एकदा होईल सुरुवात. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ऑन साईडला खेळाडू बॉलच्या खाली येतील का? आणि हो, सहजरित्या आले. आणखीन एका विकेटचं पतन. आर्या 11ला धक्का क्रमांक 3. भूषणने एक चांगला झेल या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला, पुढील मॅचसाठी तयार रहा. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये येत आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि प्रवीण यांना त्या 2 बॉलचा समाचार घ्यावा लागेल, कारण या ओव्हरमध्ये अंकितने 4 बॉल टाकले, अवघी एकच धाव दिली आणि 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये धावा मिळू शकला नाही आर्या 11ला. त्या धावा कुटाव्या लागतील. ओ, इथे वेगाने बॉल आखूड टप्प्याचा टाकलाय आणि इथे या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन. 1 फ्रॉम दी ओव्हर. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. शहाजी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाठीमागच्या मॅचमध्ये उल्लेखनीय खेळ ज्यांनी बॉलिंग अटॅक मध्ये केला होता, असे शहाजी मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल. अहो काय या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली, आणखीच कौतुक करावं लागेल. काटकसरीचं षटक वाखाडण्याजोगी गोलंदाजी आज मैदानावरती केली आहे. प्रभावशाली कामगिरी. शेवटचा बॉल. असलम तयार. ओ, इथे पा असलमला बांधून ठेवणारा बॉल नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. पहिला डाव संपलाय. आर्या 11ने बनवल्या धावा 13. आता बनवायचे अनुज वॉरियर्सला धावा विजयासाठी 14. येणारे बॉल मारा. चला, आर्या 11 फिल्डिंग लावा. अनुज वॉरियर्स बॅटिंग ऑर्डर पाठवा. ऐकूया तोपर्यंत एक छोटंसं मधुर संगीत. आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सेमीफायनल क्रमांक 1, सेमीफायनल क्रमांक 2 आणि त्यानंतर होईल या स्पर्धेची मेगा फायनल.
चला मैदानाच्या आतमध्ये सायकल जोडी पाठवा. परंतु मित्रांनो, एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटल्यानंतर आर्थिक पाठबळ महत्वाचा घटक आहे. प्रथम क्रमांक आहे 1 लाख रुपयाचा. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वाई, सन्माननीय श्री तुकाराम शेठ जेदे आणि उद्योजक खेड सुभाष शेठ गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार मिळालेला आहे. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आनंदा चिरगुटे साहेब, युवा नेते पश्चिम भाग, 60,000. तृतीय क्रमांक 50,000 युवा नेतृत्व स्वप्नीलभाई गायकवाड यांच्या वतीने. चतुर्थ क्रमांक 30,000 पंकज दादा वाडकर सामाजिक कार्यकर्ते, निलेश भैया भोसले युवा उद्योजक यांच्या वतीने. पाचवा पुरस्कार आहे 30,000चा आणि तो मिळालेला आहे विक्रांत दादा भांगडे युवा उद्योजक आणि प्रतीक शिर्के अर्थात बंटी यांच्या वतीने. सर्व ट्रॉफीज रितेश शेठ जमदाडे नगरसेवक सामनावीर, प्रणव दादा थोरवे मॅन ऑफ द सिरीज, राजू ट्रेडिंग कंपनी राजू शिर्के. बॉल सौजन्य आहेत धनाजी कुंडाळकर, त्याचबरोबर जितुल गायकवाड असतील, तुषारजी हंगीर असतील यांच्या वतीने आणि ओझरडी वॉरियर्स यांच्या वतीने वैयक्तिक पुरस्कार मिळाले त्या स्पर्धेला. मॅचच्या सुरुवात गोलंदाजी मार्गवर दीपेश. पहिला बॉल सागर तयार, सोडून दिलाय पहिला बॉल. पंचाने सांगितलं की हा आहे वाईट. या गोष्टी टाळाव्या लागतील कारण ही जी वेळ आहे ती धाबा वाचवण्याची आहे, त्यामुळे प्रत्येक धावेला फार मोठं महत्व आहे. एका बाजूला सागर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आकिब ही जोडी आलेली आहे. पहिला बॉल दीपेशचा हा दिशाहीन आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे टीम अनुज वॉरियर्सने आर्या 11ने गोलंदाजी आर्या 11ला गोलंदाजी चांगली करावी लागेल. ज्या प्रकारे अनुज वॉरियर्सने गोलंदाजी केलेली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आर्या 11ला धावा मिळाल्या नव्हत्या. इथे पहा या बॉलच्या पाठीमागे ताकात सूर लावू दिला नाही. बॉल डॉट आलाय. धाव आता कोणती मिळत नाहीये. वातावरण थोडंसं ढगाळ होते. हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण. बॉल क्रमांक 2 दीपेश. ओ बॅट चिकाडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. एका बाजूला सागर, एका बाजूला आकिब. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली गोलंदाजी आज दीपेशला करावी लागेल. आज सागर एका बाजूला एका मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि ते स्ट्राईक वरती. एका बाजूला दीपेश. गोलंदाजीमध्ये भेदकता आहे, अचूकता ती आज प्रखरतेने दाखवावी लागेल. ऑन साईडला मिड विकेटला बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका आहे सागरचा कडक. बॉल सीमा पार. यांचा ही साऊंड सिस्टीम आहे आणि जबरदस्त वाजते. बॉलर तयार. मिड ऑफला विकेटचं बटन. खेळाडू सागर बाद. धक्का क्रमांक पहिला अनुज वॉरियर्स. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी साईराज माने क्रमांक 3 वरती येत आहेत. अनुज वॉरियर्स यांच्या विरुद्ध आर्या 11. रंगलाय हा थरार. अनुश्री चषकामध्ये साईराज माने. एका बाजूला दीपेशने चांगली गोलंदाजी केली या बॉलच्या पाठीमागे. बॉल क्रमांक 5. ओ टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल इथे आलाय तो डॉट. शेवटचा बॉल बाकी आहे. दोन्ही बाजूला सामना ऑन आहे. फक्त या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. साईराज माने आकिब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती दोन्ही खेळाडू खेळपट्टीच्या मधोमध आलेले आहेत. निश्चित काहीतरी चर्चा झाली आहे परंतु शेवटचा बॉल बाकी आहे. दीपेश निघालेत गोलंदाजी मार्कवरतून. दिशा दिली. खेळाडू बॉलच्या खाली येतील का नाही. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ. या बॉलवरती साईराज माने यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार. चौकार.
आता एका बाजूला येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 2. अशा परिस्थितीमध्ये बोलावलेला आहे शहाजीला, जो संकट मोचक आहे आर्या 11चा. पाठीमागच्या मॅच मध्ये विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलाय. शहाजी सामना खेचून आणतील का? ऋषिकेशजी जमदाडे आणि त्याचबरोबर सागरजी जमदाडे यांचं आगमन आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती वाईचे व्यापारी आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही स्वागत. एका बाजूला 6 बॉल 2 ची गरज आहे या मॅच मध्ये. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला शोधाव्या लागतील. सिंगल आली आहे म्हणजे इथून पुढे 5 बॉलच्या पाठीमागे एका धावेची गरज आहे. चला, धूम पुनर्वसन आणि शिर्के कन्स्ट्रक्शन तयार राहा. धूम पुनर्वसन शिर्के कन्स्ट्रक्शन तयार राहा. प्रयत्न करावे लागतील. 5 बॉल शहाजीला चांगले टाकावे लागतील. आज एक मोठी उमेद आर्या 11ची गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि पाठीराख्यांना बऱ्याचशा अपेक्षा असतील. आज बॉलर तयार शहाजी. बॉल तर डॉट आलाय. अशक्यही गोष्टी शक्य होतात. तुमच्या प्रयत्नांची उंची ही मोठी असायला हवी आणि इथे प्रयत्न शहाजीला मोठे करावे लागतील. हा बॉल डॉट आलाय. शेवटचे 4 बॉल जर डॉट आले तर आर्या 11 या मॅच मध्ये बाजी मारू शकतो. परंतु एका बाजूला अनुज वॉरियर्सला 4 बॉलच्या पाठीमागे बनवायची आहे फक्त 1 धाव. बॉलर तयार शहाजी आणि हा बॉल ऑन साइडला खेळत बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. अनुज वॉरियर्स जिंकला हा सामना. अभिनंदन आणि आर्या 11 आपला मनपूर्वक आभार.